किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्पेशल असा मटन मसाला। त्यासाठी मी जवळजवळ पाऊण किलो मटन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हळद आणि थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे। कांदे आपले असे छान बारीक कापून घ्यायचे आहेत जेणेकरून कांदा छान तळला जाईल आणि तो आपल्याला असा या पद्धतीने मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। आधी आपण एक वाटण करून घेऊया। वाटणसाठी मी जवळजवळ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, आणि 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, आणि लाल मिरच्या मी भिजवून ठेवलेल्या होत्या। छान 5 लाल मिरच्या मी घेतलेल्या आहे, आणि जवळजवळ त्याच मिरच्यांमध्ये मी 7 ते 8 असे काजू मी भिजवून घेतलेले आहेत। ते वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। ही छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती, तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। तेजपत्ता घेतलेला आहे, जवळजवळ 4-5 तेजपानं घेतले, 4 ते 5 मोठं लवंग घेतलेली आहे, 2 हिरवी विलायची, 1 चक्री फूल घेतलेला आहे, आणि दालचिनीचे तुकडे घेतले 2, जावेत्री घेतलेली आहे तुकडा, आणि 10 ते 12 अशा काळी मिरी घेतलेल्या आहे। ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा अजून थोडा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण मटण टाकून घेऊया। मटण टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, जवळजवळ 4 ते 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून घेऊया आपण। 2 मिनिटं झालेली आहे। आपण मटण परत छान असं परतून घेऊया। आता आपण ही पेस्ट टाकून घेऊया, जी पेस्ट आपण लसूण, अद्रक, लाल मिरची आणि काजू टाकले होते, ती पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे। आता मी हे 3 टमॅटो घेतले होते, ते छान असे बारीक कापून घेतलेत, त्याची पण मी प्युरी बनवून घेणार आहे। आता जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। छान असं पाणी सुटलेलं आहे मटणला, बघू शकता तुम्ही। 5 ते 6 मिनिटं परतून झालेली आहेत छान। आता मी थोडा गॅस बारीक करते, आणि आपले बेसिक जे मसाले घरातले असतात ते मसाले, लाल मिरची पावडर वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे। गरम मसाला आहे हा, 1 चमचा टाकून घेतलेला आहे। लाल मिरची पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे। धना पावडर आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायची आहे। हळद आपण मटणला थोडीच लावली होती, त्यामुळे आपल्याला हळद पण टाकून घ्यायची आहे। आता छान असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे हे। छान तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण ही 3 टमॅटोची प्युरी ती टाकून घ्यायची आहे। झाकून ठेवते 2 मिनिटासाठी। जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। टमॅटो प्युरी पण छान अशी शिजलेली आहे, कच्चापणा टमॅटो प्युरीचा निघून गेलेला आहे। आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मटण शिजवण्यासाठी मी आता थोडं 1 ग्लासभर पाणी टाकून घेते। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही कुकरचं झाकण न लावता तुम्ही मटण शिजवू शकता, आणि जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट जवळजवळ कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन मटण शिजवू शकता। आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं, आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या चांगल्या।
असा आपला मटन मसाला तयार झालेला आहे। वरून आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। इतक्या सोप्या पद्धतीने आपण स्पेशल मटन मसाला तयार केलेला आहे। तुम्हाला पुढील रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल कमेंट मध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।